आज काय भेंडी बनवायची काय? भेंडी बनविते आता. दुपारी खाल्ली आपण मटकी. म्हणलं आता भेंडी सकाळची असेल ना मटकी. नाही आता पोरं जेवली ना. सोना आली उशिरा. सोना जेवली. रोशन पण जेवला. आता राहिलो पण आपण तिघच जण जेवायला. त्याच्यामुळं भेंडी बनवते आणि दूध भाकर खासान तुम्ही दोघं. खासान ना? दूध तर लय जमत आपल्याला हो. काय गं खायचं? दूध आणि भाकर खाल्ली का पोटच भरात. मी खाईल भेंडी. तू खावाय भेंडी, आम्हाला लागत आहे दूध. आई अशी म्हण. आणि म्हैस होते तेव्हा किती खात होते मी. तेव्हा नाही खाल्लं. एवढं घरचं दूध होतं तरी पण. काय झालं खायला? खात होते ना तुपण दूध दही. घरचं असल्यावर नाही माणसाला. अशीच आपली म्हणते. आत्या, मामा, पप्पा, नितीन, बाबू आले होते बरं का सगळे. दादू पण आला होता आणि गेले ते सगळे. आई थांबलेली आहे. मी थांबले आता. मग पायच लागला दुखायला. आईचा लई पाय दुखतोय. म्हणलं पाहू आता एकदा तिला संचिती हॉस्पिटलला दाखवायचे आहे की नाही. एकदा तिला दवाखान्यातून दाखवून आणतो. लईच पाय जास्त दुखायला लागले. येऊ जाऊन काय म्हणतात डॉक्टर आहे की नाही तिथले. किती दिवसापासून चालले जायचे असंच. रानातली काही ना काही कामं निघतात आणि मग येतच नाही. काय करायचं? चाकूला लय धारे घे ना. भेंडी लय कापते कानातून. नाही कांदा वगैरे सगळं एकदम हातातला झालाय. त्याच्यामुळे काही लय भारी चालू आहे. कशी पावशेर आणली काय ना भेंडी? 50 रुपये डायरेक्ट किलो आणली होती. हो. तिची अर्धा किलो सांगितली होती. आम्ही तर नाही एवढं बाई मागाचं घेत. आता तुम्ही रानात खाणारे लोक काय करायचं? तुम्ही रानात पिकवता. आम्हाला येतं तुमच्याकडून 15 दिवसांनी कधीतरी. आता पण रानात कुठं काय भाजीपाला येतं? भाजी टाकली ती लागली बसायला. आता हे वातावरण असं येतं. नाही जमलं का? गरम गरम वाफे ना त्याच्यामुळं का? आणि तिची अर्धा सांगितली होती भेंडी. 50ची किलो द्या म्हणलं. मग दिली लगेच. आणि काल पाटील ताई गेल्या होत्या ना. नाही मग अशीच गेल्या ना भाजीपाला. 100 किलो. 100 रुपये किलो. लय भारी भेंडी. चवला पण लय मस्त आहे. मग आता ते बाजरी ते पेरले त्याला भरायचे काय? नाही बाजरी पेरली. पाऊस झाला आता. खुरपणीपर्यंत काही गरज नाही पाण्याची. मग काल ते सोयाबीन ते पेरले त्याला पण नाही पाणी द्यायला लागायचं. ऊसाला दिलं पाणी. आता ऊस उगायला लागलाय. काही ठिकाणी चांगलं येते. ऊस उगून आलाय. लावलं तेव्हा नव्हतं पाणी दिलं ना? नाही पावसावच उगलाय. काय म्हणते अजून? आता काय रानात पुढचं प्लॅनिंग काय रानातलं? आता पुढचं काय अजून. आता सरी पाडायची मग मका लावायची. आंब्याच्या खालच्या तुकड्यात मका लावायची. भाऊ म्हणत होता भाजी, पण भाजीचं नाही जमत या दिवसात. मग मका लावून देते का? आता मका लावायची म्हणतात. लईच नाल्याला पाणी आली तर. नाल्याला लय पाणी. पाटाचा सॉल्ट होता ना. मग नाला भरून पाणी चालले. इलास मामाने 3 किलो केली होती तर कशी गेली 13 रुपयाने. आत्ता तुमची कशी गेली होती ती? 10 आणि 10.5 अशीच गेली होती ना तेव्हा. आता त्यांची गेली 13 रुपयाने का काय. 3 किलोचं झालं. बरं चांगलं. भेंडी कापून झाली बघा बोलता बोलता माझी. आणि आईने ना काल ते रानातला व्हिडिओ पाठवला होता करून. काय ओढ्याला पाणी ते विहिरीला पण पाणी दोन्ही आहे ना काय. तर आई काय करते कधी कधी ना तिला आहे ना
असं भारी भारी वाटलं ना मग गावाकडचं व्हिडिओ काढून पाठवते बरं का. तिला मी म्हणत होते तुझा चॅनल खोलू आपण, पण ती नको म्हणते है ना. आमचं चॅनल कशाला खोलायचं, आम्हाला रानातले लय काम असतात. ए रोशन, लसूण आण रे. तू लसूण तिकडे नेऊन ठेवला का दुपारी? तिथं होता तो का त्यांनी ठेवला? तिथं सासन मी नाही ठेवला बाई. बरं काय नाही, आता भेंडी करायची मस्तपैकी आणि एकच भाकर करायची, 2 मला चपात्या. तर भूकच नाही लय. का हो? किती टाइम झालाय खाऊन, काय केलंय 3 तेव्हा. वाजता जेवलं. इथून उठन तिथं बस. नेलती की चालायला तुला तिकडं? चालायला काय, चालून काय एवढं हे होत. आण रे लवकर. आला का? एक येडी आता जशी काय तू येडी विचारते मला बरं का, येडी विचारते ती कोंडीला हळद घालू का भेंडीला. होय. हां, मग भेंडीला कोणी हळद घालतं का, म्हणजे येडी न कोंडी शेण्याच झाल्या ना. भेंडीला थोडी लय हळद अवघड आहे, नाही घालती. चला मग. मग धरा आता, मग करा भेंडी आता लपत त्याला येडी वाकडी. चला घ्या खाऊ मग झोपा. चला. शेंगदाणे टाकले बरं का भाजायला. बस होते तेवढे. हा मस्त आहे ना, मोठाले शेंगदाणे. झाकण कुठं ठेवलं गड्या मी याचं? लाल मिरच्या झाल्यात परत. मला पाठीमागे निवडून काढल्या होत्या. टाकायच्या वाळायला, मग चांगलं लागत टाकलेत वाळायला. ना वाळायला पण टाकलेत. मला वाटतं आता परत निवडून ठेवायला पाहिजे. ऊनच पडत नाही का, नाही तर इतक्या दिवसात वाळून गेले असते त्या. बऱ्याच मिरच्या. अगोदर भेंडीचं उरक मग मी निवडेन. बरं. हे मिरच्या पण घरच्याच आईच्या आहे ना बाई. आता ती ऊस आता हे झाल्यावर मग मोडून टाकणार बाई तू. मिरच्या हा लगेच नाही, सरी फोडायच्या टायमाला. तेव्हा गं. सरी फोडायला ट्रॅक्टर आला का मग बरोबर जाईल ना त्याच्यात लगेच उसाचं टिपरी टाकली का उगन ना. लसूण होता लक्षातच नव्हतं. पहिला मिरची टाकून टाकू. मिरची टाक ना पहिले परत. एकच मिरची राहिली. मग करतो, बारीक नाही झाली. ज्याला मिरची जाईल ते हसत बसन. बरोबर कसं तरी बसायचं. जे असं त्याला म्हणायची मिरची गेली. ऐकून आपण तिघांचे बरं का. पोरांना नाही जेवायचं. पोरांचं झालं जेवण. दोन भेंड्या राहिल्या. आता किती टाइम द्यायची भेंडी शिजवायला. भेंडीला किती टाइम लागतोय? 10 मिनिटाचं काम. किती अंडी आणली काय? माझं 11च होते, तेवढीच आणली. फ्रीजमध्ये ठेवायचं. हो अजून नाही काढली. नाही ना.
थोडंसं भेंडीचं झालं का मग तो आपल्या लाल मिरच्या निवड आहे ना ती भाकरी करते टाकून हा मीठ टाक ना चांग पावसाळा का माना मीठ असला म्हणजे भेंडी चांगलं तावा शिजती मिठाने म्हणतेच नाही शिजती लवकर. असं सांगितलं कसं व्हायचं बरं बसले करायचं अजून गरम आहे ना. बाजूला नाही तर उडण त्याच्यात काही टाकून नाही स्वयंपाक करणार सुगरण असते का खाणार सुगरण असतं. स्वयंपाक करणार सुगरण आणि मग खाणार जर म्हणलं आळणी झाली गाड्या बेंडी मग सुगरण कोण सुगरण असते जास्त मग त्याला पुढच्या दिवशी सांगायचं आता स्वयंपाक तो मी बनवायचा. असं म्हणायचं. आम्ही असंच करतो जर कोणी नाव ठेवलं ना मग त्याला पुढच्या दिवशी व्हायचं स्वयंपाक बनवायचा. तुम्हाला कसं वाटतं स्वयंपाक चला मस्त भेंडीची भाजी शिजलेली बघा आणि इकडे बाजरीची भाकर पण बनवलेली आहे. चला तिला भाजून घेते. चला अंडी आणलेली ताईनी वेळ आणलेली गावातली गावातली हे सगळं सगळी पप्पा कशाला मिक्स केली नाही केली हो थांबा ना मिक्स करून दे म्हणले काय इथं आहे ना आत्यांनी भेळ आणली होती ती भेळ मिक्स करतोय आता रोशन शेंगदाणा खाऊन घे आणि हे मिठा पाणी आणि ते त्याच्यामध्ये उन्हाळ्याच्या कोंबड्या लय अंडी घालीत होत्या ना आणि आता अंडीच नाही घालती. बस का ग बघू दे तर अजून कमी एवढी कोण खाणार आहे. नक्की का हे टाकणार आहे मी मटकी मिरच्या काढून टाकते ती जाळीमध्ये का कोणत्या मिरच्या खाते लई मरणाच्या मिरच्या आहेत दुपारी पण लई निघल्या. हे मला खायचे. तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.